नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. राधाने थंड पाण्याचे झपके तोंडावर मारले. थंड पाणी तोंडावर पडताच तिला एकदम फ्रेश वाटले. चेंज करून ती नॅपकिनने तोंडावरील पाणी टिपत बाहेर आली. तिने जसा वॉशरूम बाहेर पाय ठेवला तशी तिच्या हातावर तिला घट्ट पकड जाणवली आणि क्षणात ती मजबूत मिठीत घट्ट कैद झाली. काय झाले ते 2 क्षण तिला समजलेच नाही. त्याचे गरम ओठ गळ्यावर जास्तच जोरात प्रेस झाले तशी ती थरथरली. सर, त्याचे गरम ओठ तिच्या गळ्यावर फिरू लागले आणि त्या प्रेमळ हल्ल्यात ती आणखी थरथरू लागली. थरथरणाऱ्या ओठांतून सर तुटक शब्द तोंडातून बाहेर पडला. त्याने तिला एकदम घट्ट मिठीत जखडले होते. त्या दोघांमधून हवा जाण्यासही जागा शिल्लक नव्हती. वाय यू वीर क्राईंग? तुझ्या डोळ्यात अश्रू का होते? तिच्या खांद्यावर नरम ओठ फिरवत त्याने विचारले. तो तिच्या खांद्यावरती अगदी पॅशनेटली ओठ फिरवत होता. आता तिची पाठ त्याच्या छातीवर टेकलेली होती आणि त्याचे हात तिच्या पोटावरती फिरत होते. साधी कुर्ती आणि सिंपल पटियाला पॅन्ट होती, परंतु त्यामध्येही ती कमालीची सुंदर दिसत होती. कमरेपर्यंत सोडलेले लांब सडक केस तिचे सौंदर्य वाढवत होते. तिला बघून तो आणखीनच तिच्या प्रेमात पडत चालला होता. तिचे सर्व केस त्याने हळुवारपणे एका बाजूने पुढे केले आणि तो आणखी पॅशनेटली तिच्या सर्वांगावर ओठ फिरवू लागला. ती अगदी लाजून चूर झाली होती. तीही त्याच्या स्पर्शात वाहत चालली होती. तिनेही हळूहळू प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. त्याचे हात आता तिच्या कुर्तीच्या आतमध्ये सपाट पोटावर लयबद्ध फिरत होते. त्याने तिला बेडवर पुश केले आणि तो तिला पुन्हा पॅशनेटली किस करू लागला. त्याचे हात आता सराईतपणे तिच्या पोटावरती नक्षीकाम करत होते आणि हात हळूहळू वरती सरकत चालला होता. कधी त्याचा हात तिच्या छातीवर येऊन थांबला तिलाही समजले नाही, पण त्या नाजूक भागावर स्पर्श होताच ती शहारली. तो तर किस करण्यामागे इतका गुंतला होता, तो काय करत आहे याचे त्याला भानच नव्हते. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शाच्या हल्ल्याने क्षणात हरवली. त्याच्या स्पर्शात तिच्यात ज्या तिने यापूर्वी कधीही अनुभवल्या नव्हत्या अशा प्रणयी भावना जागृत झाल्या. त्याच्या बोटांनी तिच्या शरीराचा शोध सुरू ठेवला होता आणि त्यामुळे तिच्या मनात भावनांची गर्दी जाणवू लागली. तिला त्या भावना पूर्णपणे नवीन होत्या. इंद्रनील तिच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करतच होता. त्याच्या चुंबनाच्या तीव्रतेने तिने श्वास रोखून धरला होता. टिंग टिंग दरवाजा वाजला आणि ते दोघे खडबडून वास्तवात आले. त्याने 2 शिव्या हासडत दरवाजा उघडला. सर, तुमची कॉफी. दारात उभा राहून नोकर आदबीने बोलला. त्याने एक जळजळीत कटाक्ष टाकत त्याला बघितले. इंद्रनीलची ती नजर बघून आपण काहीतरी माती खाल्ली आहे याची जाणीव झाली. इंद्रनीलने रागानेच ट्रे त्याच्या हातातून हिसकावून घेतला तशी त्या नोकराने धूम ठोकली. तो सरळ किचनमध्येच जाऊन थांबला. इंद्रा नोकराच्या हातातून रागाने कॉफीचा ट्रे घेऊन टेबलवरती ठेवला. राधा, कॉफी. तो तिला इंटेन्स नजरेने बघत बोलला. मी फ्रेश होऊन येतो, तू तोपर्यंत कॉफी ओत. तो तिच्या लाल स्ट्रॉबेरी झालेल्या ओठांना स्कॅन करत बोलला.
तो फ्रेश होण्यासाठी बाथरूमपर्यंत गेला होता. दरवाजा उघडणार की त्याला काहीतरी आठवले तसा तो पुन्हा माघारी आला. कॉफी ओतत असलेल्या राधाला मागून गठ्ठ मिठी मारली आणि तिच्या कॉलर बोनवरची लाँग ओठ प्रेस केले. त्याच्या या कृतीवर झुपकेदार पापण्या तिने लाजत खाली झुकवल्या. कॉफी मगवरील पकड घट्ट केली. तुम्ही या फ्रेश होऊन मी कॉफी बनवते, ती लाजत इंद्राला बोलली. इंद्राने भुवया उंचावत तिला लूक दिला. म्हणजे माझी बिल्ली ऑर्डर द्यायला शिकली तर. पुन्हा तो तिच्या गळ्यावर ओठ फिरवत चिडवू लागला. सर, मी ऑर्डर नव्हते देत, सहज फ्रेश व्हा म्हणाले तुम्हाला. ती घाबरतच इंद्राला बोलली. ये स्ट्रॉबेरी, रिलॅक्स, आय एम जस्ट किडिंग, डोंट बी पॅनिक. तिच्या केसांवर दीर्घ ओठ टेकवत तो बोलला आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. राधा दरवाजा बंद झालेल्या आवाजाने थोडी रिलॅक्स झाली आणि आरामात कॉफी मगमध्ये भरू लागली. कॉफी भरून तिने ती दोन्ही मग उचलले आणि गॅलरीमध्ये असलेल्या सोफ्यावर येऊन बसली. दोन्हीही मग समोरच्या छोट्या टेबलवरती ठेवले. ती आता गॅलरीचे निरीक्षण करू लागली. तिला इथे बसणे नेहमीच आवडत असत. इथे आल्यावर तिला अगदी निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखे वाटायचे. गॅलरी अगदी वेगळीच फुलझाडांनी सजलेली होती आणि नेहमी प्रसन्न करणारे इन्व्हायरमेंट आणि ताजी प्रसन्न हवा तिथे भेटत असत. गॅलरीसमोर असलेले ओपन लॉन आणि कंपाऊंडच्या बाजूने लावलेली सर्व झाडे नेहमी तिला आकर्षक वाटायची. अगदी रत्नागिरीच्या हिरवळीची आठवण तिला इथे बसल्यानंतर देऊन जायची. ती बऱ्याच वेळा एकांतात या निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःला रिलॅक्स करायची. तशी तिला अगदी मनशांती भेटायची. ती तिथे सोफ्यावर बसून त्या पूर्ण गॅलरीचे निरीक्षण करत होती. समोर दिसणारी हिरवळ तिला अगदी आकर्षक वाटत होती. कुंड्यांमध्ये लावलेल्या वेगवेगळ्या फुलांची झाडे तिला आज जास्तच आकर्षक वाटत होती. त्या झाडांवरती चांगलाच बहर आलेला होता. बहरलेली सुंदर झाडे आणि त्यांचा पसरलेला सॉफ्ट दर्प तिला अगदी प्रसन्न करत होता. त्या निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळाच आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरलेला होता. राधा, अगदी शांत आणि प्रेमळ आवाज तिच्या कानात घुमला. तिने बाजूला बघितले तर इंद्रनील आरामात तिलाच बघत होता. इंद्रनील तिच्या शेजारी कधीचा येऊन बसला होता. कॉफीचा एक घोट घेत तो तिचे निरीक्षण करत होता. तिचा तो प्रसन्न चेहरा बघून त्याच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला होता. कॉफीकडे इशारा करत त्याने तिला विचारले. त्याच्या हातात कॉफीचा मग बघून तिनेही तिचा कप उचलला आणि खाली नजर झुकवून एक एक घोट पिऊ लागली. तिच्या झुकलेल्या पापण्या आणि तो सुंदर प्रसन्न चेहरा बघून त्याचे श्वास घशात आले. ही अशीच माझ्या समोर राहिली तर माझे काही खरे नाही. देवा वाचव रे, नाही तर तिला थोडी बुद्धी दे. इथे तिचा नवरा तिच्यासाठी किती झुरत आहे याची तिला जाणीव होऊ दे. तो तिचे निरीक्षण करत मनातूनच देवाला धावा करत होता. तिने तिची कॉफी पिऊन होताच नजर त्याच्याकडे वळवली तर तो अगदी तिचा चेहरा स्कॅन करत होता. कॉफी संपलेला मग हातात तसाच धरून तो तिला बघण्यात अगदी व्यस्त होता. झाली का कॉफी? तिने नजर खाली ठेवून त्याला विचारले. आय हाय. तिचा तो लाजाळू चेहरा बघून तो अगदी खल्लास. कसे तरी अडखळत बिचारा श्वास घेत होता. त्याने काहीच न बोलता संपलेला कप समोर टेबलवर ठेवला आणि एका हाताला धरून तिला स्वतःच्या मांडीवर बसवले. त्याच्या या कृतीने ती अगदी लाजून चूर झाली होती. तिचा चेहरा समोर हिरवळीकडे होता आणि त्याचा तिच्या मानेत
राधा हळूवार आवाज तिचा कानावर पडला. यू सो ब्युटिफुल. तो तिची कानाची पाळे हळूवार दातात दाबत बोलला. त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटात खड्डा पडला आणि हृदय तर अगदी 440च्या स्पीडने धावू लागले होते. तो हळुवारपणे जीभ तिच्या कानावरून फिरवत होता. तिच्या कॉलरबोनवरती जिभेने आणि ओठाने तो आता हळूहळू हल्ला करू लागला होता. स्वीट बेरी, यू आर सो स्वीट. आय विल बिकम डायबेटिक बट आय एम रेडी फॉर दॅट. आय वॉन्ट यू प्लीज. त्याचा मॅग्नेटिक आवाज तिला ऐकू आला आणि ती लाजून पाणी झाली. त्याच्या या वाक्यावर ती थोडी थरथरली. त्याने आता तिला मिठीत घेतले आणि तिच्या खांद्यावर त्याची मान टेकवली. मानेवरती हळूवार ओठ फिरवणे चालूच होते, परंतु तो तिला आश्वस्त करत होता. तू घाबरू नकोस. राधा वेदूचा दरवाजावर थाप टाकत आवाज आला आणि राधा पटकन उभा राहिली. रिलॅक्स, एवढी गडबडण्याची गरज नाही, मी बघतो. म्हणून तो दरवाजा उघडायला गेला. इंद्राने वेदूला समोर पाहून एक लूक तिला दिला. त्याचा तो लूक पाहून आपण कुठेतरी माती खाल्ली हे तिला जाणवले. भाई, मी येते. ती तिथून पळणार तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला. कुठे येते? तू तर आली आहेस. तो तिला तशीच धरून ठेवत बोलला. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच. तोपर्यंत लाईक करा.